तर बातमी अमरावतीतनं मान्सूनपूर्व पावसामुळे पश्चिम विदर्भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। अमरावती नजीकच्या अंजनगाव बारी परिसराला पावसानं झोडपून काढलं आणि यात काढणीला आलेला कांदा तसंच काढून ठेवलेल्या कांद्याचं प्रचंड नुकसान झालंय। वादळी वारा आणि पावसामुळे संत्रा बागा तसंच ज्वारी आणि भाजीपाल्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। तर याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। पश्चिम विदर्भातील 5ही जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। अमरावती असेल, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। अमरावतीच्या अंजनगाव बारी परिसराला देखील काल अवकाळी पावसाने धोधो धुतलेला आहे। हे पाणी संपूर्ण या कांद्यामध्ये शिरलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने बघा पूर्ण पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या पांद्यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण हा कांदा भिजलेला आहे। त्या संपूर्ण फारीच्या खाली जे आहे ते कांदा भिजलेला आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। सकाळी आज शेतकरी शेतात दाखल झालेले आहेत आणि आता जर आपण पाहिलं तर ते या ठिकाणी पाणी वगैरे काढतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठं नुकसान शेतकऱ्यांचं संपूर्ण या भागामध्ये झालेलं आहे। संततधार पाऊस सुरू आहे आणि पुढील काही दिवस अशाच पद्धतीनं पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आपण बघू शकतो दृश्यांमध्ये आणि मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। वर्षभराची शेती जी आहे ती कांद्याच्या उत्पादनावर शेतकरी करत असतात। मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन संपूर्ण या भागामध्ये घेतलं जातं, परंतु ज्या पद्धतीनं अवकाळी पावसानं थैमान मागील 3 ते 4 दिवसांपासून घातलेला आहे विदर्भामध्ये आणि याचा फटका जो आहे तो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अंजनगाव बारी, अमरावती।